नमो जगदंबे करुणी प्रारंभे डफावर थाप तुंतुन्यातान डफावर थाप तुंतुन्यातान टाळ वाजवा शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शिवरायांचे गात गुणगान शिवरायांचे गात गुणगान शिवरायांचे गात गुणगान जालना जिल्हा परतूर तालुक्याला स्वयंजाणा नावाच्या गावाला श्रीनिवास भक्त अवतरला गजानन बाबा आले गावाला हाजी हे असं करून तर मी रोज जगू शकतो. मी एक वाक्य बोलू का? महाराष्ट्रात दोनच पवाडे ताकदीनं शहारे आणि वीरश्री निर्माण करतात. धर्मवीर महाराज संभाजीराजांचा आणि छत्रपती शिवरायांचा. दोनच. म्हणजे संतांनी वाङ्मय तर लिहिलंच, पण आपला प्रदेश, आपली वाणी, आपली भाषा आणि आपला धर्म जागृत ठेवला. याच्या जाणीवा तुम्हा सगळ्यांना असल्या पाहिजेत. जगद्गुरु तुकोबार आणि समर्थांच्या काळात एक असा चक्रवर्ती राजा की त्यांचं वर्णन करताना प्रतिपचंद्र लेखे व वर्धि विष्णू वंदिता शहासिनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते इंद्रजम जंब पर वाढव सदंब पर रघुकुल राज पर सेर शिवराज आहे. मराठी सांगू? शिवरायांचे 8वावे बोलणे, शिवरायांचे 8वावे चालणे, निश्चयाचा महामेरू, सकल जनासे आधारू, श्रीमंत योगी, धर्मस्थापनेचे नर, तेथे ईश्वराचे अवतार, झाले आहेत पुढे होणार देणे ईश्वराचे. देवी भगवती तुझा तू वाढवी राजा, म्लेंच्या संहार जाहला, उदंड जाहले पाणी, स्नान संध्या करावया आनंद वनभुवनी. आणि लोकांना हे नाजूक साजूक पण कळलं नाही, त्यांना वेगळं सांगतो. ओम नमो जगदंबे करुणी प्रारंभे डफावर थाप तुंतुन्यातान डफावर थाप तुंतुन्यातान टाळ वाजवा शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शिवरायांचे गात गुणगान शिवरायांचे गात गुणगान शिवरायांचे गात गुणगान. जालना जिल्हा परतूर तालुक्याला स्वयंजाणा नावाच्या गावाला श्रीनिवास भक्त अवतरला गजानन बाबा आले गावाला हाजी हे असं करून तर मी रोज जगू शकतो. मी एक वाक्य बोलू का? महाराष्ट्रात दोनच पवाडे ताकदीनं शहारे आणि वीरश्री निर्माण करतात. धर्मवीर महाराज संभाजीराजांचा आणि छत्रपती शिवरायांचा. दोनच. पोवाडा म्हणजे गुणानुवाद आणि पोवाडा म्हणजे वीरश्री. तानाजी ओरडले, यशवंती वर्धा खांडोळे करील. थरथर कापली. इतिहासात ही वाक्य गोष्ट खरी का खोटी? मी इतिहासाचा अभ्यासक नाही. यशवंती परत आली, थरथर कापत होती. ही वीरश्री, यशवंती वीरश्री हाताच्या मुठी ओळतात. तेव्हा ते जर म्हटले असते ना, बेटा यशवंती वर जातेस का ग? हे नेबळटांचं काम नव्हतं ते. आणि तुम्ही आम्ही जे स्वेटर कानाला बांधून जे गारव्यात भयभीत इथे होऊन आलात, बरं झालं तुम्ही शिवरायांच्या काळात नव्हते. किल्ले गेले असते. उघड्या डोंगर दऱ्यात, वना रानात, घोड्यावर टापा टाकत, तलवारी घेऊन नंगाणा तुम्ही कधी फिरले असते. त्यापेक्षा तुमच्यापेक्षा उघडा मी परवडलो. हे तुम्ही तुमचं समजून घ्या. आपुले आपण करा सोडत. म्हणून तुम्ही फक्त आम्ही फक्त महाराजांचं नावच घ्यावं. कृतीच्या बाबतीत आपण शून्य आहेत.
पुड्या खातो, गुटखे खातो, तंबाखू खातो, सिगारेट ओढतो, बलात्कार करतो, करप्टेड आपण, प्रदूषित राजकारण, अस्वच्छता. आणि आपण काय महाराजांचं आचरण करणार आहेत? महाराजच एक वाक्य बोलतो, कृष्णचंद्र परमात्म्याची जेवढी ख्याती, भगवान मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र हरिश्चंद्राची जेवढी भगीरथाची ख्याती, तितकीच ख्याती छत्रपती शिवरायांची ख्याती आहे. क्षमा मागतो, संत आणि सत्पुरुष महाराष्ट्राला उमगले नाहीत, नीटनेटके उमगलेले नाहीत. त्यांचंही त्या काळात गुरुत्व स्वीकारलं जगद्गुरु तुकोबारायांचं. मी संत आणि राजे सांगतोय, कालो वा कालनम्राज्ञा राजा वा कालकारणम इति ते संशयमाभूत राजा कालस्य कर्म. रामचंद्र राजा आणि संत वशिष्ठ, कृष्णचंद्र राजा पण संत सांदीपाणी आणि गर्गमुनी. मला वाटतं कामापुरत्या जोड्या झाल्या. राजा हरिश्चंद्र, संत विश्वामित्र. समीकरण जोडतोय आपण सोपी. आदिगुरु शंकराचार्य आणि राजा सुधन्वा. आता पुढचं वाक्य ऐका स्वामी गणेशानंद आणि श्रीनिवासजी. महाराष्ट्रात आणि भारतात ज्या काळात असे सप्ताहहून धर्म वातावरण निर्माण होईल, लोक धर्मानुकूल वर्तन करतील, स्त्रिया सदाचरण करतील, ब्रह्मचर्य पोरं व्रत पाळतील, गृहस्थ लोक नीट राहतील, यती आपला आचार पाळतील, कथा कीर्तन यज्ञयागादी क्रियेनं स्थापनेनं समाज प्रफुल्लित होईल, त्या काळात धर्मसत्ता राजसत्ता एकत्र येते. आणि धर्मसत्ता राजसत्ता एकत्र आली की पुन्हा शिवराज्य रामराज्य होतं. यात लोकमान्य टिळकांना मंडाल्याच्या तुरुंगात घातलं. गांभीर्याचं चिंतन ऐका. ब्रिटिशांचे आक्रमण झाली, महाराष्ट्र कफल्लक झाला. आधी मुघलांनी पिळून काढला, नंतर तो इंग्रजांच्या तावडीत सापडला. कितीतरी ओशाळत होते, किंचाळ्या कानावर पडत होत्या, बलात्कार होत होते, गावं तोडल्या जात होती, मंदिरावर अतिक्रमण होत होते. आपण नेमके कोणत्या एक्झॅक्टली वर्णातले हे सांगणंही त्या काळात अत्यंत अशक्य भया होतं. प्रत्येकाला आपापली आबरू रक्षण करणं त्या काळात नैतिक कर्तव्य वाटत होतं. लोक घाबरत होती, भीत होती, डगमगत होती, काही लढत होती. त्यात मदनलाल धिंगरा, बाबू गिणू, लालपाल बाल आणि लोकमान्य हे डगमगले नाही. हे लोहपुरुष, हे कडक स्वभावाचे जहालमतवादी आणि सहनशीलता असे दोन टप्पे आहेत. श्री गांधींच्या बद्दलही आपण अर्वाच्य नाही बोललं पाहिजे. महान आत्मा यशसा इति महात्मा. काही पण असू देत, पण अंतःसमयाच्या प्रसंगाला भगवत नाम ज्यांच्या मुखावरती येतं ती सत्पुरुषच असतात. अंतीचे मती ते साचपण पुढील ये गती. कुठल्याही कर्तव्यानं एखादा माणूस त्या पदावरती सत्पुरुष होऊ शकतो. त्याला गंध माळ संप्रदाय, काही केश दाढी जटा मुंडन शेंडी दंडकमंडलू श्वेतवस्त्र असा काही प्रतिबंध नसतो. एखादा सत्पुरुष कुठल्याही कुळात त्याच्या आचरणाने सत्पुरुष होऊ शकतो. म्हणून आपण कोणाबद्दल टीका टिप्पणी निंदा नालस्ती बहुधा कीर्तनात तरी करू नये अशी निदान माझी मानसिकता आहे. यावर तुमची सगळ्यांची मर्जी. हालमतवादी होते, कधी कधी जिन्सीवाले त्यांना पावई आणून देत होते. ते तसे विप्रकुळातले, पण सामाजिक समरसता त्यांना आवडत होती. ब्रिटिशांच्या काळात त्यांना मंडलाच्या तुरुंगात टाकण्यात आलं आणि ही वार्ता सेगावीच्या योग्याच्या कानावरती आली. हा विषय झाला इथे. सेगावीच्या एका तटस्थ योग्याच्या कानावरती गोष्ट आली. आता संन्याशांच्या काही स्टेप सांगतो. एक कुटीचक, बहुद्रुक, हंस, परमहंस, विद्वत, तोर्यातीत आणि अवधूत. अवधूत ज्यांचा संन्यास आहे त्यांना वर्ण, जाती, कुळ, गाव, लिंग भेदाच्या पलीकडे त्यांचं वर्तन असतं. त्यांना ना सोवळ ना ओवळ, असो ऐसा कोठे, आठवची नाही देहेची विदेही भोगुदशा. मग या यादीत कोण कोण आहेत? पंत महाराज बाळे कुंद्रीकर, स्वामी समर्थ अक्कलकोटकर, सेगावीचे गजानन महाराज, साईचे शिर्डीचे साईनाथ, अजून काही सत्पुरुष, पावसचे स्वामी समर्थ, पुण्यातल्या धनकवडीचे स्वारगेटकडे जाताना शंकर महाराज. सत्पुरुषांची यादी ही. विदर्भात गोमाजी महाराज. ही सत्पुरुष आहेत. सत्पुरुषांना बंधन नाही. कुठे खावं कुठे प्यावं. एहळे गावीचे तुकामाई, उपाख्य ब्रह्मानंद स्वामी. ही तपस्व्यांची यादी आहे, योग्यांची यादी आहे, ही सिद्धांची यावगी आहे.
ही मोठ्या स्टेपला पोहोचतील लोक आहेत. विमानातून प्रवास करताना वेड्या बाबळीचे, गुलाबाची, मोगऱ्याची, सेवंतीची आणि वटवृक्षाची झाडं सारखी समान हिरवी दिसतात. मानसिक विचाराची पोक्तीपणा तयार झाली की जगत त्याला समान वाटत असतं, समान वाटत असतं. म्हणून या दर्जाला पोहोचलेली ही परमहंस होती त्यातले सेगावीचे गजानन महाराज. फक्त कौपीनवंतो खलु भाग्यवंता, इंद्रिय रक्षणार्थ फक्त एक लंगोटी लावलेली आणि एक त्यांचा हात असा आहे, तर्पण करतायत ते, आणि एक हात असा आहे. जरा मुद्रा नीट पाहत जा, चित्रातल्या वाचत जा. व्यंकटाची कथा पहा, समर्थ गजानन महाराज पहा, ती अंगावर धावणारी गाय पहा, पिसळलेला अश्व पहा. जरा कोणीतरी नीटनेटकं पहा. हे आपले लोक ठराविक वाचनापेक्षा बहुआयामी वाचन करतच नाहीत, हे दुर्दैव आहे. आपलं चांगलंच आहे पण बाकीचं वाईट म्हणण्याचा अधिकार कृपया देवाने आपल्याला दिलेला नाहीये आणि तो करू नये. ज्याचं जे उत्तम आहे ते स्वीकारलं पाहिजे. थोडं गांभीर्य ठेवा, कीर्तनात शांतता ठेवा. मी एका विशिष्ट चरित्राकडे तुम्हाला घेऊन चाललोय. तुमच्या सगळ्यांच्या टाळ्यांचा कडकडाट करणार आहे आणि योग्या दुर्लभ अभंगाच्या पहिल्या चरणाला स्पर्श करणार आहे. असे काही भांडण आहेत काय त्यांचं? तसं काही मिटेपर्यंत मी जाऊन येऊ का? मग नको. विठ्ठल विठ्ठल परमश्रेष्ठ गजानन महाराजांना दुःख वाटलं. आणि ऐका ऐका, चांगलं कर्म करणाऱ्याला अडचण आल्यावर योग्यांच्या डोळ्यात पाणी येतं. समर्थ सद्गुरू योगीराज श्री गजानन महाराजांच्या डोळ्यात पाण्याच्या धारा भरल्या आणि वार्ता कळली की मंडालेच्या तुरुंगात लोकमान्यांना टाकण्यात आलं. म्हणून स्वारीने पायी पायी यात्रा करत, मी तुम्हाला रस्ता सांगतो, विदर्भातून ते मनमाड, येवला, पाटोदा नावाचं गाव आहे. तिथे आनंदीनाथ स्वामींना भेटले, साईंना आलिंगन दिलं आणि पुढे पुण्याच्या दिशेने प्रवास सुरू केला. पायस म्हणजे आळवलेलं, घट्ट केलेलं दूध, त्यात टाकलेली कल्पी खडी साखर आणि श्री गजानन महाराजानं त्याच्यावर टाकलेला दृष्टिक्षेप, कृपा कटाक्ष न्याहाळिले, आपुले पदी बैसविले. ते दूध दिलं. कारागृहात निरोप दिला की लोकमान्यांना सांगा सेगावीचा परमहंस आला होता. त्या काळात स्वतःला हरिभक्तिपरायण, आदरणीय, परमपूजनीय, श्रद्धेय असं लिहिण्याची प्रथा नव्हती. सेगावीचा एक परमहंस आला होता आणि त्यांनी हा पायस पदार्थ प्रसाद तुम्हाला दिलाय. विठ्ठल विठ्ठल कारागृहाचं भय मानू नका. कारागृह तुमचं साधनेचं केंद्र होईल. वाक्य नीट ऐका. कारागृहाचं भय मानू नका. कारागृहच तुमच्या जीवनपटाच्या परिवर्तनाचं साधना केंद्र होईल. गजानन महाराजांचं वाक्य. तुम्ही बाळं बखरी वाचा, तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल. दासगणूदादांनी हे प्रकरण अतिशय सुंदर उत्तम रेखाटलं, लिहिलं, प्रसाद दिला आणि लोकमान्यांना गदगद झालं. लोहपुरुष एवढा मोठा धिप्पाड, पण जेव्हा ज्याच्यावर जी पाळी येते तेव्हा त्यालाच ते सगळं निपटावं लागतं. कवच आश्रय, हँड क्लोज घातल्यावर जसा करंट बसत नाही तसं संत आणि योग्यांच्या कृपेनं ती दाहकता अंगाला लागत नाही. वाक्य कळलं तुम्हाला? करंट लागत नाही, दाहकता असतेच
पण प्रतिवरोध तयार होतो त्याचा. कंडक्टर अँड सेमी कंडक्टर, वाहक धातू आणि अवाहक धातू. गजानन महाराजाला तो प्रसाद दिल्यानंतर आनंद वाटला आणि गणगणात बहुते करत परमहंस बाहेर पडले. विदर्भात आले. किंचाळणाऱ्या घोड्याच्या पाठून हात फिरवला आणि घोडं स्वामींच्या पायाला चाटू लागलं. तिकडे लोकमान्यांच्या बाबतीत तो प्रसाद देण्यात आला तेव्हा एक भावप्राकट्ये, कुठल्याही संतांचं वाङ्मय नाही पण शब्दरचना उत्तम आहे. गजानना श्री गजानना, गजानना श्री गजानना. टिळकांनाही प्रसाद देऊनी कर्मयोग घडविला. गजानना श्री गजानना. ते ना दे नाना दे लोकमान्यांना दुःख भय न वाटता लोकमान्यांनी लेखणी सिद्ध केली आणि लोकमान्यांच्या लेखणीतनं गीतेवरील भाष्य लिहिताना मंडालेच्या तुरुंगात लोकमान्यांनी गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला. ही कृपा संत गजानन महाराजांची कृपा. आता तुम्हाला हे का सांगतो मी, एका योग्याची कृपा झाली की तुमच्याही जीवनात तुमचं येणारं भय संकट काय जे असेल ना, ते येणाऱ्या त्यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या कालापासून ते जावत कालपर्यंत चंद्र सूर्य आहेत तावत कालपर्यंत पंचकृषीच्या लोकाला सुख आणि आनंदच प्राप्त होईल ही भावना व्यक्त करतो. काय होतं, पत्रिकेतलं चिंतन वाचलं पाहिजे. कशा प्रतिसप्ताह, कशासाठी आहे, प्रयोजन काय, आणि मग त्याचं चिंतन करून पुढे जावं. असे काही योगी आहेत. आता भाव असा आहे ज्ञानोबा रायांचा, योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी.